साम्ब जय नमः पार्वते महादेव सांब सदा गुरु सद्गुरु शिवानंद संत शिरोमणि ब्रह्मस्वामी त्रैलोक्य संपदाल्लेखमूल्ये सच्चिदानंद शिवाय ब्रह्मणे नमः।
सर्वलोकानां प्रभुं शास्त्रपालकं तां धर्मचारिणीं शुभो प्रणमामि परमशिवम्। वागर्थविव संपृक्तो वाग प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरो। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीच्या सानिध्यात सेवा करण्याचा संधी प्राप्त करून घेत असलेले सर्व भाविक भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून स्थिती आणि परिस्थिती व्यवस्थित असेल किंवा परिस्थिती अनुसार आपण सहयोग देत असेल त्या ठिकाणी तुम्हाला समाधान मिळणार आहे। कितीही मोठा परिस्थिती आपल्या समोर उभा असेल त्या परिस्थिती ज्यावेळेस समोर येत असते त्याला संघर्ष करत न बसता हे किडेसोबत बी संघर्ष लक्षात आलं का? आणि परिस्थिती एक असते, परेशानी अनेक असते। परिस्थिती एक, सामना करणारे अनेक। त्या परिस्थितीला कोणाला अनुकूल असते, कोणाला अनानुकूल असते। परिस्थिती एक, कोणाला अनुकूल, कोणाला अनानुकूल। परंतु वातावरण साथ देत नसलं तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला समाधान वाटत नाही। ऐकणाऱ्यांचा स्थिती, सांगणाऱ्यांचा स्थिती, तिथं परिस्थिती बी त्या प्रकारचे असायला पाहिजे। परिस्थिती अनुकूल नसेल, ऐकणारा बी परेशान होतो आणि सांगणारा बी परेशान होतो। आणि तुमचं स्थिती व्यवस्थित असेल त्या ठिकाणी आपण बोललेले शब्द तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचू शकते। लक्षात आलं का? म्हणून दुपारी हे घडलं म्हणून तुम्हाला बोललं। कोणाच्या ऐकण्याच्या स्थितीमध्ये कोणीच नव्हते, सर्व पळण्याच्या स्थितीमध्ये होते। आम्ही किती म्हणून धरून बसवायचं, त्याला किती म्हणून धरून बसवायचं, अवघड होते। अनुकूल असेल, ज्यावेळी आपण पेरणी करणार आहे, भयानक पाऊस पडला तरी बी मुश्किल आहे, पाऊस कमी पडला तरी बी मुश्किल आहे। योग्य स्थिती बघून त्या ठिकाणी पेरणी होत असते, तर व्यवस्थित त्या ठिकाणी पीक निघत राहते। बरोबर आहे?
मग ऐकण्याच्या स्थितीमध्ये होते का दुपारी? तुम्ही आलंच नाही, तुम्हाला माहिती आहे परिस्थिती गंभीर आहे म्हणून. लक्षात आलं का? पुष्कळ सांगणारे होते वक्ते, परंतु वेळाच्या अभावी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे आपण ऐकू शकलेले नाही. या ठिकाणी सांगावं म्हटलं तर आम्हाला या ठिकाणी बसू दिलं नाही. इथं बी मस्त प्रवचन चालू होतं, भरपूर भक्तगण आले होते. तर आता बघा, कोणाला ताण तणाव आहे का? आता बेचैनी आहे, जायचं घाई आहे. मग जायच्या घाईमध्ये आनंदानं ऐकतो म्हटलं तर कसं होईल? म्हणून आम्ही निवांत आला. किती प्रसन्न वातावरण. काल थोडासा अप्पांच्या विचारानं आम्ही थोडं शांती घेतलो. चरणबसप्पा अप्पांच्या स्मरणार्थ एकदम सायलेंट बसले होते, एकदम सायलेंट. नदीचे आवाज येत होते, वाहणाऱ्या पाणीचा आवाज येत होते. ध्यानस्थ ज्यावेळी आपण होतो ना, अंतर्मुखी ज्यावेळी होतो, बहिर्मुखातून अंतर्मुखी ज्यावेळी होतो, ते आनंदच वेगळं असतं, तो शांती. अशा प्रकारच्या शांतीचा संदेश बराच वेळ मन्मथ माऊली आपल्या प्रती सांगून गेला असेल किंवा त्यांच्या मनाला सांगितला असेल, तर आखरी त्यांच्या लक्षात ज्यावेळी येत असते ती गोष्ट, थोडासा त्यांना बी राग आला असा. काल राग येऊ नये म्हणून म्हटलो होतो, आता त्यांना राग आहे. मन्मथ स्वामीला सुद्धा राग आहे. राग कशासाठी? आपला सुधारा करण्याकरता राग, आपला कल्याणासाठी राग. आई सुद्धा शिवे देत असते, काय त्यांच्या बर्बाद होण्यासाठी शिवे देते का? कधी कधी म्हणते बघ तुझं सत्यानच होऊ दे असं म्हणते. मनामध्ये असते का त्याच्या आईच्या मनामध्ये याचा सत्यानाश होऊ दे म्हणून? राहत नाही. लय अवघड बोलते तो, तुम्हाला काय सांगा, तुझं बी भाजून जाऊ दे म्हणते. नंतर सून आल्यावर लेकरच सोयने गेले म्हणतात, शाप कोण दिले? माय शाप कोण दिले? ज्यावेळी आपण बोलतो विचार करून सुद्धा बोलत नाही, अशा प्रकारचे शब्द वापरतो, नंतर रडत बसतो. 4-5 वर्ष लेकर होत नसेल तर नंतर येऊन महाराजासमोर रडत, माय लहान असताना तू शिवे दिलीस का? तुझं भी बाजू जे मग सहज गोष्ट आहे हो, सहज बोलून टाकतो, वाटत नाही. तरी सुद्धा आईची इच्छा नसते की अशा परिस्थिती त्यांना व्हावे म्हणून. लक्षात आलं का? त्याला नीट करण्याचा एकमेव उद्देश असते. ऐकत नसेल, भनभन करत असेल, भागदौड करत असेल, त्यावेळेला वैतागून काही काही शब्द आपण वापरतो. तरी सुद्धा तसं शब्द वापरणं म्हणजे सावधानपूर्वक. फक्त वापरले, तुझा लुस्कान होण्यासाठी माऊली कधी ते शब्द वापरलेले नाही. शाप तुम्हाला दिले नाही, तुम्हाला मार्ग दाखविले. मार्ग दाखवित असताना 1 वेळ, 2 वेळ, 3 वेळ, 4 वेळ, 5 वेळ, 100 वेळ शिवे खाल्ले, शांत राहिले. 100 वेळ. देवाला आणि संताला तेवढंच फरक आहे. 100 वेळ शिवे खाऊन सुद्धा संत शांत राहतो, देव मात्र शांत राहत नाही. पवित्राणाय साधूनां विनाशाय च
स्थूलता. म्हणून संतांना आणि देवाला एवढा आसमान फरक आहे. संत मंडळी शास्त्र घेऊन येतात. लक्षात आलं का? तुकाराम महाराजाजवळ काही तलवार, बडची, कुऱ्हाडी काही घेऊन आले होते का? नाही. संताजवळ मन्मथ स्वामी जवळ नाही. कुठल्याही संत बघा तुम्ही, संत ते अक्षय समाधान. कारण राग असेल तर शस्त्र आहे, राग नसेल तर शस्त्राचं गरज नाही. शांती ही त्यांच्या मोठा शस्त्र आहे. बुद्धाचा समोर अंगुलीमाला ज्या वेळी येतो, एवढा खतरनाक माणूस, बुद्धासमोर ज्यावेळी येणार आहे, बुद्धांचा एवढा शांती, इतकं भयानक व्हायब्रेशन, आणि त्यांना पाहिल्याबरोबर त्याचा राग आपोआप थंड होते. एवढा डेंजर माणूस अंगुलीमाला. एक व्यक्तीला खतम करायचं, एक अंगुली तोडायचा, त्याला माळ करायचा. फुलाचा माळ केल्यावर किती मारले होते? भरपूर मारले होते, अनगिनत. ते फुलाचा माळ आहे ना, त्यांच्याजवळ तसला माळ नव्हतं. एकाला खतम करायचं, त्याचं बोट कापायचं, त्याला सुयेनं ओवायचं, अजून माळ बनवायचं. असं मोठं माळ झाला होता फुलाचा मालावाने. लक्षात आलं का माहिती? एवढा खतरनाक माणूस, त्याच्या समोर जाऊ नका, लय डेंजर माणूस आहे. समोर आलेल्या माणसाला त्याने ठेवत नाही. हो बघा, समजून सांगितले. शांतीची पॉवर त्यांच्याकडे एवढं मजबूत. मी इथं पहिला मजली ज्या ठिकाणी बांधकाम चालू होतं, पहिले बोललो तुम्हाला, आठवण आहे, माताजीला सगळं आठवण. असं प्रवचन 4 वाजता प्रवचन होत होती त्या वेळेला. माझा प्रवचन अजून स्टार्ट होणार होता. एक व्यक्ती असा बोलत आला, असा बोलत आला, असा बोलत आला, ए कोण बांधकाम करलोले, परमिशन घेतला का, असं तसं, तिकडचं गिनती केले का, इकडचं गिनती केलं का, असा गैरबांधकाम असं होऊ शकते का, असं म्हणून बटबट 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 करत भयानक आवाज. मला येऊन सांगितलं, अप्पा कोणीतरी तुम्हाला काय काय म्हणलं, त्याला वर बोलून आणा म्हणलं. अरे तुम्हाला काहीतरी म्हटलं तर काय होत नाही, होत त्याला बोलून आणा म्हणलं. जसं वर आले, मला बघितले, त्याला काय वाटलं की येऊन दर्शन घेतले. बसा साहेब, मला बसा बसा. काय काय 2-3 गोष्टी बोललो. बिलकुल टेन्शन घेऊ नका, सगळं कानून प्रकारच करू, काय टेन्शन नाही असं म्हणून काही गोष्टी. थोडा वेळाच्या नंतर तो काय म्हणतो, तुम्हाला इकडे किती घेऊ वाटलं तेवढं घ्या, तिकडे किती घेऊ वाटलं तेवढं घ्या, आम्ही काही म्हणणार नाही तुम्हाला अप्पा म्हणून. समोर आल्याबरोबर शांत होणे, एक प्रकारचे व्हायब्रेशन, तरंग. कितीही डेंजर व्यक्ती असेल तर सुद्धा त्यांना सांत्वन करण्याची शक्ती त्या संतासमोर असते. लक्षात आलं का? भरपूर या प्रकारचे आम्ही अनुभव घेतले. मथुरला एक मोठा कार्यक्रम करायचा होता. ज्यावेळी 22 क्विंटल लाडू केले होते मी, 22 क्विंटल पिठाचे लाडू. साखर किती लागला असेल तुम्ही विचार करा.
लक्षात आलं का? इसवी सन 2000 मध्ये माय ऐकायला का? नाही हे लड्डू खायला आले, काय चिंता नाही. समोर बसा, इथंच बसा बसा, तुमच्यासाठी स्पेशल ठेवल्या जागा, व्हीआयपी पर्सन. ठीक आहे. वकील साहेबाला सोडून आले का? बस. तो बराच आपल्या सेवा करणाऱ्यांना माहिती आहे तिथलं परिस्थिती. आयुष्यामध्ये एक 2-3 कार्यक्रम आमचा भयानक मोठा कार्यक्रम झालेले. इसवी सन 2000 मध्ये म्हटलं तर फार मोठा कार्यक्रम. त्या मद्दूरचे लोक म्हणायचे, अब्बाजी, मद्दूरचे अब्बाजी आलेले या ठिकाणी, आपले शिवकुमार स्वामीजी, त्यांना माहिती आहे इंदिरा गांधी जब हमारा गांव में आए हुए थे तब इतना पब्लिक भी नहीं आए थे इंदिरा गांधी को देखने के लिए, लेकिन आपका कार्यक्रम में इतना भीड़. 9 दिन का कार्यक्रम, 9 दिवसाचा कार्यक्रम, आणि आखरीचा दिवस दीप प्रज्वलनानं होतं. एक शाळेमध्ये आम्ही असंच एक हॉलमध्ये लाडू भरून ठेवले होत्या. गुडघ्याला मांड्याला लाडूच्या अडेघरी होती, फावडा घेऊन भरत होते. आणि वाटप कसं करायचं, ढकल गाडी, त्या किळं वगैरे विकतात बघा, त्याच्यावरच भगोणी वगैरे ठेवून, लाडू वगैरे ठेवून त्या पब्लिक मध्ये ढकलत ढकलत वाढत होते. तेवढं भव्य कार्यक्रम पार पडण्याचं एकमेव कारण आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे, आज प्रसंगानुसार बोलतो, परिस्थिती अनुसार त्या ठिकाणी मला विरोध करणारे एक शेठ होते. नाव सांगत नाही, युट्यूब मधच्या चॅनल मध्ये जातील. आता ते शिवाधीन झाले बी असते. शिवकुमार नाव घ्या ना मी आता. तर मीटिंग बसविले, मला विरोध करत होते. जो मेन माणूस विरोध करत होते त्यांना बोलून आणा म्हटलं मी. त्या शेठ साहेबला घेऊन यायचं माझ्या समोर. घेऊन आणलंय. अध्यक्ष कोणाला बनवायचा, अध्यक्ष कोणाला बनवायचं, अध्यक्ष कोणाला बनवायचं, असं म्हणून चर्चा चालू झाली. ज्यांनी मला विरोध करत होता, महाराज सगळं विकून खावलेले, तांदूळ विकून खावलेले, तर पैसा जमा करून घेवलेले, ज्यांना जे म्हणत होतं त्याला म्हटलं सगळं सूत्र या माणसाला देऊन टाका म्हणून घालून टाकले. त्याला अध्यक्ष करून टाकले. सकाळी 1 से 1 झेंडा लावले, त्यांना स्वतःहून झेंडा चढविले, सगळीकडे झेंडा. व्यवस्थितपणे कार्यक्रम पार पडला. लक्षात आलं का? म्हणून संतांच्या संगतीमध्ये येणारा जो व्यक्ती आहे, त्यांच्या संपूर्ण काय अडीअडचणी आहे आपोआप त्या ठिकाणी नष्ट होऊन जाते. त्याप्रमाणे आज त्या परिस्थितीला सामना करण्यासाठी माऊलीला थोडासा राग आला असेल, थोडासा चांगल्यासाठी. तुमचाच प्रश्न तुम्हाला येवला बघा, मला राग येते म्हणून म्हणले तुम्ही. मन्मस्वामीला बी राग आले, आता समाधान वाटला तुम्हाला. मन्मस्वामीला आले मला तर आमचं काय.
कमी झाली आता, शांत झाले माया. सुनबाई छान सेवा करते तुम्हाला, नो टेन्शन नो प्रॉब्लेम. आहे ना सुनबाई? दोन पाया दाबतात तो दोघं इथे, इथं दाबत ना. हो, मेन म्हणजे ते आहे. ज्यावेळी दुखेल मला सांगा, त्यावेळी मी सुनाला सांगतो. ठीक आहे. काय केले रांडले का, जन्म गमाविला फुका. बघा, व्यर्थ जन्म गेला, जन्म गमाविला फुका. फुकून टाकले एवढा महान जन्म. तणताना ताण ताणामध्ये, तनातनीमध्ये टेन्शन टेन्शन टेन्शन, बेचैन बेचैन बेचैन. ಯಮ್ಮ ಚಿಂತೆ ಯಮಗೆ ಸಾಲದೆ ಪರಚಿಂತೆ ಯಮಗೆ ಕೈಯ हासलुंटू बदियलुंटू. एवढं टेन्शन आम्हाला स्वतःचे आहे, दुसऱ्यांचं घेऊन कशाला भानगडी डोक्यावर घालून घ्यायचं. हासलुंटू बदियलुंटू. टेन्शन किती आहे मला? किती आहे? एवढं किती? एवढं. पहिले लेकराला विचारलं तर तुला किती पाहिजे म्हणत, एवढं बी नाही. एवढा त्याला किती हात मागे जाते तेवढा पाहिजे म्हणून म्हणतो. लड्डू किती पाहिजे बेटा? एवढं नाही, पूर पसरून टाकायचं. गगनी आनंदानं मावे, एवढं पाहिजे. तसं टेन्शन किती आहे सांगता येते का? टेन्शन माप नाही, अनगिनत टेन्शन. हे जे आपण घेऊ लागलो ताणतणाव, हे कामाची आहे बगर कामाची? बगर कामाची, काहीच कामाची नाही. तुम्ही 2 टाइम फर्स्ट क्लास जेवण करून परचिंता न करता, बघा, परचिंतन न करता स्वचिंतन करून मत, वेगळे वेगळे मत आहे. मनाचं मत, मनमत नाही, मनाचं मत आणि परमत आणि स्वमत. अजून एक मत आहे ना, तर तुम्हाला सांगतो. काय करायचं असलं तर, काहीतरी करायचं असलं तर काय करतो आपण? विचार घेतो की नाही? विचार घेतो. सब का सुनना दिल का, सगळ्याचं ऐकून येतो, नंतर विचार करतो. सगळ्याचं मत आपण ऐकून घेतो, नंतर त्याला उडी घेतो. परंतु आपला खरा ऐकायचा असेल, मनाची बी ऐकायचं नाही, दुसऱ्यांचं बी ऐकायचं नाही. लक्षात आलं का? कोणाचं ऐकायचं? स्वतःचं बी नाही, दुसऱ्याचं बी नाही. ऐकायचं कोणाचं? जे वेदानुकूल आहे, जे संत मंडळी सांगितलेले आहे, अनेक व्याख्या करून त्यांनी ठेवलेली आहेत, अभंग रचना करून ठेवलेली आहे. ज्या ठिकाणी आमचा गडबड होत असेल तर ते आम्हाला सांगत आहे. काय म्हणतात? काय केले रांडले का, व्यर्थ गमाविले फुका. बगर कामाचा वेळ निघून चालले आपले, कामाचं एक बी नाही, बगर कामाचा. एक माई येऊन रडत बसली. काय झाले? काय झाले?
14 वर्ष झाले महाराज म्हणले. काय झाले काय? काय नाही, लेकरू अचानक पाण्यात पडून मरून गेले. किती वर्ष झाले? 14 वर्ष. 14 वर्षापासून त्याच्या डोक्यात गेला नाही आणि तेच विचार चालू आहे. तुम्ही मरेपर्यंत तुम्ही विचार केला तरी सुद्धा ते लेकरू वापिस येणार नाही. कशाला फालतू विचार करायचा? जन्म गमाविला काही घेऊन आलेले नाही, काही घेऊन जाणार नाही. परंतु आमच्या मेमोरी पॉवरफुल राहण्यासाठी सगळे फालतू विचार डिलीट करून टाकायचे. काहीच ठेवायचं नाही डोक्यामध्ये. तसं मले ना, असं मले त्यांनी तसं केलंय ना, असं केलंय. ಪರಚಿಂತೆ ನಮಗೆ ಕೈಯ ಎಮ್ಮ ಚಿಂತೆ ಯಮಗೆ ಸಾಲದೆ ಪರಚಿಂತೆ ಯಮಗೆ हासलुंटू हदियलुंटू. माय किती म्हटलं तर टेन्शन आम्हाला फुल्ल अंतरायला बी आहे, फुल्ल पांघरायला बी आहे. एवढा आमचा आम्हाला सर्ण गेले तेवढं मोठे मोठे. कधी कधी अंतराने बी कमी पडते बघा, पांघराला बी कमी पडते. त्यावेळेस मुजडून झोपतो. मुजडून झोपले की थंडी सुटू लागलं, थोडासा दुपाटा कमी राहिले समजा, थोडं पाय पीठ टाईट करून शिस्त झोपतं, थोडं गरम लागते, मस्त झोप लागते. बरोबर. परंतु आमचं टेन्शन एवढं मोठं आहे, 10 फीट लांब आहे, 5-6 फीट रुंद आहे, अंतरायचं किती लोळा त्याच्यामध्ये, आणि त्याच्यावर तेवढंच पांघरणा बी आहे. 10 माणूस पांघरून घेऊन झोपावं तसं तेवढं आहे. आम्हाला त्या प्रयागराजमध्ये 4 गादी दिले. गादीवर गादी, गादीवर गादी, गादीवर गादी, 4 गादी दिले. मग पांघरायला सुद्धा 3 गादी दिले, जाड असले. आणि छोट बी नाही, किती बी पाय लांब करा, पलंग बी मोठे. तेवढा फुल्ल पांघरायला, फुल्ल अंतरायला तेवढं टेन्शन आम्हाला असताना दुसऱ्याचं घेऊन बसले अजून. कशाला काय करायचं? काय म्हटलं? जन्म गमाविला का, ह्याच्यामध्ये आमचं वेळ वायात चालले. नाही केले बा साधना काही केलेले नाही. परवा म्हटलं ना, श्वासाकडे लक्ष ठेवा, आनापान बघा. श्वास जातो येतो, प्रत्येक श्वासामध्ये स्मरण असो. एक एक श्वास फार महत्वाचा आहे. गेलेले श्वास वापिस येते की सांगता येत नाही, किंवा वापिस गेलेले श्वास अजून परत आत जाते म्हणून गॅरंटी. गाळी भिन्नाधीन वल्लवय्या, वारा तुझा आधीन नाही, वाराचा विश्वास करता येत नाही. म्हणून नाही केले साधन. काय काय साधना सांगितले गुरुमाऊली? छोटे साधन आहे, काही मोठे मोठे बी नाही. सकाळी लवकर उठा म्हणायचंय, आंघोळ करायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, लिंग पूजा करायचं आहे. हे सगळं कर्मकांड आहे. लक्षात आलं का? कर्मकांड कशासाठी करतो माहितीये का? कर्मकांड केल्यामुळं पुण्य मिळते म्हणून गॅरंटी नाही, परंतु कर्मकांडामुळं काय होत असतो, सवय लागत असते. तुम्हाला वाजून 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 सवय लागली, बरोबर आहे. काही वाईट सवय बी लागू शकते आणि काही चांगलं सवय बी लावू शकते. तर लिंग व्यसनी जंगम प्रेमी अंतरिसय्या. लिंगाचा व्यसन पाहिजे, जंगमा गुरुप्रती श्रद्धा प्रेम पाहिजे, आवड. महादेवीला विचारले, महादेवी काय म्हटले माहितीये का? कौशिक महाराजा
भयानक रूपवती असल्यामुळं कौशिक महाराज त्यांच्यावर नजर ठेवला. राजा असल्या कारणानं कौशिक काही कमी नव्हतं, ते बी भरपूर सौंदर्यवान होते. लोक त्यांच्या मागे लागायचं, परंतु महादेवीच्या मागे लागल्यानंतर महादेवीला विचारलं, तुला समाधान कसं होईल? काय सुंदर उत्तर देते माय. माझा आवड गुरुमाऊलीचा सेवा करायचा आहे. माझा आवड लिंगाचा पूजा करायचा आहे. माझा आवड जंगमाचा आराधन करायचं आहे. या 3 गोष्टी मी कधीही करू शकतो. त्या गोष्टीकडं संपूर्ण वेळ मी त्या ठिकाणी देणार आहे. तसा मी वेळ तुम्ही उपलब्ध करून देतो म्हटलं तर तुझ्यासोबत लग्न करून घेतो. ज्यावेळी वेळ शिल्लक राहील त्यावेळी तुला मी बोलतो. बघा, अक्कांचा विचार ते कशा करता? सवयी लावून घेण्याकरता. लिंगाचा पूजेच्या सवयी लागल्यानंतर सकाळी उठल्याबरोबर आठवण काय येते? लिंगपूजा करायचंय, लिंगपूजा करायचं. दीक्षा न घेणाऱ्या माणसाला आठवण येते का? दीक्षाच घेतला नाही, लिंगपूजाची आठवण कशाला येते? येणारच नाही. विभूती लावायचं आठवण येते का? येत नाही. लिंगाला नैवेद्य दाखवायचे आठवण येते का? येत नाही. का येत नाही? दीक्षा घेतला नाही. दीयते लिंग संबंधम क्षीयते पाशबंधनम योगद्या दीक्षा विशिष्यते. पाशबंधन तोडण्याकरता ह्याचा जोड लावणं गरजेचे आहे. लक्षात घ्या. पाशबंधन तोडायचं असेल, आमचा जोड शंभूशी लावायचा आहे, लिंगाशी जोड लावायचा आहे. म्हणून ह्याचा सवयी लावून घ्यावे. लिंगाचं व्यसन लागायला पाहिजे. त्याच्यापासून सगळं सत्यानाश होते. कोणते त्याच्यामध्ये पुढे येणार आहे ते पुढचा अगोदर थोडं ठळक बातीमध्ये सांगतो. तुमचं कल्याण करून घ्यायचं असलं तर 100% पथ्य करा. आपल्या धार्मिक वृत्तीमध्ये येणाऱ्या व्यक्ती असेल, धार्मिक वृत्तीमध्ये तुम्ही पाऊल ठेवायचं असेल तर 3 गोष्टी पक्का पथ्य करा. 1 नंबर 1 आमच्या महाराज सांगता की मी सांगू? एक आहे बाटली, पाण्याचा नाही, कडू पाण्याचा. मग महाराज तुम्हाला कसं कळलं कडू? ते पिणारा माणूस तोंड वंगळ करते म्हणे, डोळा झाकून घेते म्हणून उठू म्हणून पिते म्हणे. म्हणून फार डेंजर असेल असं आम्हाला वाटते. एक बाटली पासून दूर राहणे. दुसरी बाई, बाटली बाई. हे तुम्हाला चैन पडू देत नाही, सुखाना तुम्हाला जगू देत नाही. लय डेंजरस. लक्षात आलं का? स्वतःच्या नाही हो,
नाहीतर असं म्हणतील बायकोला सोडावं का महाराज म्हणून नाही. हा तन्न सती तन्न धना ಉನ್ನತಿಯಲ್ಲಿರಬೇಕು ಅನ್ಯ ಸತಿ ಅನ್ನ ಧನದಾಶೆ ಬಿಡಬೇಕೆಂಬುದು ನೋಡ ಈ ಜಗ. अन्य सती तन्न सती. अन्य सती आणि परसतीमध्ये काय फरक काय आहे? सारखंच येतं ना, फरक आहे म्हणतात. अन्य सती माया शक्ती आहे, स्वतःचा सती शिवशक्ती आहे. लक्षात आलं का? तुमच्या पत्नीला तुम्ही हिरो होंडा गाडीवर बसून जाताना कोण तुम्हाला म्हणणार नाही. दुसरा कोणाला तर मागे बसून घेऊन जात असेल तर अरे कोण आहे, नवीनच दिसलं नाही, गेला तरी गेला तोंडाला बांधून घेतले. फार अवघड आहे. कोरोनाच्या काळामध्ये कसं तरी जमलं, बायको असलं तर वाटत होतं, आत्ता जमत नाही. लक्षात आलं का? तन्न सती शिवशक्ती, अन्य सती मायाशक्ती. ते मायाशक्ती आहे. मायाशक्ती भयानक डेंजर. कधी काय करते काही सांगता येत नाही. म्हणून तिसरी गोष्ट आहे, ते फार लक्षात ठेवा. तिसरी, हे तीनों मध्ये एक बी राहिला त्याच्या बर्बाद झाला समजून घ्या. ते आहे पत्ता. आता मोबाईल मध्ये बी पत्ता येऊ लागले. पत्तामध्ये बरेचसे खेळ निघालेले. पहिले इस्पेटच खेळत होते. आपले आलूर बेलूर आले बघा आता. जगदीश आलूर होते. आलूर बेलूर होगिता ना, बेलूर माय आहे का? प्रसंगानं हे लोकांना कळत नाही म्हणून तुम्हाला डबल झालं तरी ऐकून घ्या थोडं. प्रसंगानुसार पत्ता. पत्ता पत्ता म्हणजे कळालं का? रात्रभर इळभर रात्रभर चलत राहते ते पत्ता. मला आमंत्रण दिलं एक व्यक्ती, माय बिनवा पूजा पाठ वगैरे आप्पा गुरुमावली तुमच्या आपल्या घरी म्हणून आमंत्रण दिले. वकील साहेब घडलेली घटना बोलतो तुम्हाला. आमच्या पुस्तकामधलं ज्ञान कमी आहे परंतु अनुभव जास्त आहे. दररोज आढळणारा चीज आहे. तर आमंत्रण दिलं तर दिलं. त्या मारुतीच्या पारावर ते डावपीट चालू आहे. क्लब तेच आहे. हनुमान मंदिरच क्लब होऊन गेले आजकाल. मंदिर परस्पर हनुमान मंदिर गावच्या बाहेर म्हणले कोण विचारणार. आता गावच्या बाहेर असल्यामुळं आमच्या गाडी जाऊन तिथं थांबले. आम्हाला घर माहिती नव्हतं. मी विचारलं घर कुठं आहे, त्यांच्या घर कुठं आहे, नाव घेत नाही मी. त्याने रिकाम करलेले नाही. म्हणजे घडलेल्या घटना बोलायचं आहे. त्याने म्हटलं आप्पा इथंच आहे, ते ज्यांचं नाव तुम्ही घेता ना तो इथंच आहे. कुठं आहे? पत्त्यावर बसले. पत्त्यावर बसले. डावपेच मोठं पडले आता. मग बोलणार नाही की त्याला त्याच्या घरला जायचंय. तो बोलायला तिथे गेले. आप्पा आलेत, तमरूचे आप्पा आलेत. कर्नाटक होतं, कन्नड मध्ये बोलत होते. कन्नड मध्ये बोलत नाही मी, आता तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. बोलायला गेल्यानंतर तो काय म्हणतो माहितीये का? तो आप्पाला घरला घेऊन जा, मी नंतर येतो. ऐकलंय का? आप्पाला घेऊन जा, एवढा संपले की मी येतोच. ते आला, चला आप्पा घेऊन जा म्हणले. त्यांनी काय करायला म्हणलं, त्यांनी डावावर बसले. मी गाडी वापस घेऊन जातो, त्याला डावावरच बसून राहणार. मी आलेले त्याला खबर नाही मला, तर त्याच्या घरला मी कशाला जाऊ दे मला. आप्पा गाडी परत ते जाणार आहे म्हणून त्यांना सांगितले. तो मजबुरीनं तो खाली आला.
आऊन येऊन खिडकीमधून सांगतो, माझ्याकडे बी आलं नाही त्याला. ड्रायव्हरकडे बाजू जाऊन तो बोलतो, माय ड्रायव्हरकडे बाजूला जाऊन बोलतो, आत्ता थोडं तुम्ही जावा, या मुलाला घेऊन जावा. म्हटलं तुम्ही सोबत आलं तर मी जातो, नाही तर मी वापिस जाणार. आणि ते तिथं रोखून आणले तिने ते खेळाला. आता आलोच, तुम्ही जावा, आता आलोच. ते काही कामाचे नाही, तुम्ही गाडीमध्ये बसा. तर मजबुरीनं तो गाडीत बसला. थोडासा गाडी पुढे गेल्याबरोबर पोलीस जीप तिथं आली, येऊन सगळ्याला घेरले आणि सगळ्याजवळ 20,000 रुपये दंड घातले. बघणाऱ्याला बी आणि खेळणाऱ्याला बी. उभा टाकून बघतात बघा, मस्त बघत राहते त्याला. काय बघणाऱ्याला अति आनंद, खेळणाऱ्यापेक्षा. त्याच्याच काय चाललंय, खेळणारे खेळतात, जाणारे जातात. हा, छोड दो ची जान दो, जान दो म्हणणारे राहतात. जान दो म्हणणाऱ्याला बी सुद्धा 20,000 रुपये दंड घेऊन गेले. ज्यांना पैसा दिला नाही त्याला गाडीमध्ये घालो. जाता वेळ, नाही हो आम्ही महाराजासाठी आलो. महाराजासाठी आला तर तिथे कशाला थांबला, महाराजावर थांबायचं होतं. त्यांनी म्हटलं गाडीमध्ये, अप्पा तुमच्यामुळं वाचलो बघा. मग 20,000 रुपये देतोस का दक्षिणा. सांगायचं म्हणजे हे 3 गोष्टी भयानक डेंजर आहे. कधी तुम्हाला चैन पडू देत नाही. म्हणून ह्याच्यापासून अलिप्त राहिलं तरच आपला जीवन व्यर्थ गमाविला फुका. रात्रभर वेळभर खेळ खेळल्यानंतर काही पुण्य लागणार आहे, काही समाधान वाटणार आहे. म्हणून त्यासाठी काय माड्या नाही केले बी साधन. झालं ना, नाही साधन केलं नाही. काही माड्या नाही केले बा साधन, काय माड्या या बांधून. मोठं बिल्डिंग करण्यामध्ये आमचं वेळ चाललंय. माड्यावर माडी, माड्यावर माडी, माड्यावर माडी, माडीवर माडी. किती हैदराबादला बघा तुम्ही, वा वा वा, टोपी पडून जाईल असं बघत गेले की. एवढं मोठे बिल्डिंग, काय माढे बांधून नाही अर्पिले शंकर. अर्चिले अर्चिले ती अर्पिले म्हणून नाही त्याच्यात. नाही अर्चिले. अर्पण अर्चन अनुभव तीनू एकच गोष्टी आहे. अर्पण करणे, अर्चन करणे, अनुभव करणे हे त्रिविध दासो आहे. 3 प्रकारचे दासो आहे. संसाराला मी अर्पिलो, शंकराला अर्पिले नाही, शंकराचे अर्चन केलं नाही, म्हणून तिकडे ध्यान आपण केलेले नाही. पैका वेचिला संसार ಕಾಂಚನ ವೆಂಬ ನಾಯ ನೆಚ್ಚಿ ನಿಮ್ಮ ನಾನು ಮರೆದೆನಯ್ಯ. ಕಾಂಚನಕ್ಕೆ ವೇಳೆ ಇಲ್ಲದೆ ಲಿಂಗಕ್ಕೆ ವೇಳೆ ಇಲ್ಲ. ಹೆಡಕಿಗೆ ಮೆಚ್ಚಿದ ಸೊಣಗ ಅಮೃತದ ಸವಿ ಬಲ್ಲುದೆ. किती सुंदर सांगितले. कांचन वेंब नाय नेच्ची निम्म नानु मरेदेनय्या. वेळ कशाला आमचा वाया जातो जास्त वेळ? पैकासाठी, पूजासाठी जास्त वेळ जाते की काय पैशासाठी? पैशासाठी. पैसा वेचिला संसार. संसारात कंटिन्यू वेचण्यामध्ये जाऊ. शेंगा वेचल्यासारखं आम्ही शेतामध्ये शेंगा वेचल्यानंतर अजून वेचून खात होते तिथं उन्हाळ्यामध्ये. गोड लागायचं. ऊन लागून 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 भाजल्यासारखं कुरकुर कुरकुर लागायचं.
त्याला कोणता संघ म्हणतात माहिती नाही हो, सगळं घेऊन गेल्यावर शिल्लक असलेले सर्व हा सर्व शेंगा. सर्वेमध्ये मी सुद्धा भरपूर आम्हाला भेटत होते. फार गोड. तसं आम्ही एक एक पैसा येचून परेशान परेशान परेशान. त्याच्यामध्येच कांचन व्यंब नाय नेच्ची निम्म नानुमरेदनेया. ಕಾಂಚನಕ್ಕೆ ವೇಳೆ ಇಲ್ಲದೆ ಲಿಂಗಕ್ಕೆ ವೇಳೆ ಇಲ್ಲ. ಹೆಡಕೆಗೆ ಮೆಚ್ಚಿದ ಸೊಣಗ अमृतದ सबिय बल्लुदे. कितीही तुम्ही धुवून स्वच्छ करून त्या कुत्र्याला पल्लकी उत्सव काढा, परंतु कर्ण दिशी उडी मारल्याशिवाय ते सोडत नाही घाण बघून. त्या प्रकारचे एक कांचन सुद्धा तसंच आहे. कांचन म्हणजे पैसा. निम्म नान मरेदने. त्या पैशासाठी व्यक्ती काही करू शकते. एकाला एक मुलगा जात होता, आईला एक 100 रुपये घेऊन जाऊन हॉस्पिटलला दाखवायचं होतं. 100 रुपये घेऊन जात असताना ते कुठंतरी पडलं वाटामध्ये. वाटात पडलं 100 रुपये नोट. पडल्यानंतर तो पोरगा हुडकत आला. कुठं पडलं की एक श्रीमंत माणूस मर्सिडीज गाडी 100 रुपये नोटला बघितला, गाडी थांबविला आणि जाऊन नोट घेतला. नोट घ्यायला हे पोरगा तिथं जायला. साहेब ते नोट माझा आहे. अरे तुझं कशाला होते असं म्हटलं. नाही हो साहेब, मी इमानदारीनं सांगतो, आता मी हुडकत ठेवलेलो पैसे, त्यासाठी ते पैसे माझा आहे. माझा आई बिमार पडली असं म्हणू लागला. त्यावेळी तो म्हणाला, तुझंच आहे ना, कशावर? आई बिमार पडलेले. साहेब तुम्ही देणं गेलं ना चालते, परंतु खरं परिस्थिती माझा आई बिमार आहे, त्यासाठी मी परेशान आहो. पाहिजे असलं तर चला माझ्यासोबत माझ्या आईकडे बघा म्हटलं. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की एवढा करोडोपती असून सुद्धा या 100 रुपयेसाठी माझा नसताना सुद्धा मी माझा आहे म्हणून मी उचलून गेलो. माझं एवढं काय कोण महामूर्ख असेल. आणि एवढं परिस्थिती त्या पोराचं एवढं असताना सुद्धा त्याच्याकडे माझं लक्ष नाही, म्हणून ते 100 रुपये ते दिला. आज माझा तू गुरु झालेले, माझा एवढं त्याच्यामध्ये मी रमलो होतो, आज तू माझा गुरु झाला म्हणून अजून काही पैसा भरती करून त्याला लेकराला देऊन पाठवून दिले. आणि गाडीमध्ये बसून हॉस्पिटल पर्यंत जाऊन त्या हॉस्पिटलचा खर्च बी दिले. तर ते आनंद जमा करण्यामध्ये जे आनंद आणि खर्च करण्यामध्ये आनंद, फरक काय विचार करा. कधी कधी तुम्ही व्हॉट्सअप मध्ये बघता, काही आजोबा भाजीपाला विकत राहते, कित केलाय हो म्हणून त्यांना विचारलं तर बापू 10 रुपये लेख देतो. त्याच्यावर 4-5 पेंडे राहते त्याच्याकडे. मला फुकट देतोस की, त्यानं म्हणतो फुकट देतोस की, सांग घेऊन जावा की कोण ते घेऊन जाऊ, बांधून देतो. ते गरीब म्हातारा उगं बांधून देताना त्यावेळे त्यांच्या परीक्षा घेण्यासाठी तो करतो. आणि अंगावर कपडा नाही, सगळं फाटलेले कपडा, आणि रस्त्यावर बसून ते 50 रुपये 5 सूट त्या ठिकाणी बसून त्यांनी विकतो. आणि त्याच्या परिस्थिती अनुसार त्यांच्या परीक्षा घेण्यासाठी माणूस म्हणतात देतोस का. त्याचं गरीब आहे, परंतु दिल किती मोठा आहे त्याचा विचार करायचा गोष्ट आहे. किती महान विचार असेल त्या व्यक्तीचा. घेऊन जावा साहेब असं म्हटल्यावर 500 रुपये देऊ त्या आजोबाला सगळं व्यवस्थित करून सगळं
साहित्य घेऊन जातो. सांगायचं म्हणजे 50 रुपयाचा 500 रुपये देऊन जाणं म्हणजे एक प्रकारचे मदत केलेले आनंद. बघा, मदत केलेले जो आनंद आहे, हडप करण्यामध्ये तेवढा आनंद तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणून त्यागे नैके अमृतत्व मानुष. अशा प्रकारचे त्यागभाव निर्माण कुठं कुठं करणारे कोणीतरी आपल्याला आढळतात. त्याकरता नाही अर्पिले शंकर, नाही अर्चिले शंकर. लक्षात आलं का? शंकर काही दिसत नाही आपल्याला. शंकराच्या रूपामध्ये वावरणारे अनेक भाविक भक्त आहेत. त्यांच्या आनंद बघून तुम्हाला आनंद वाटत असेल, स्वतःचा आनंद नाही, दुसऱ्याचा आनंद बघून तुम्हाला आनंद वाटत असेल तर समजून घ्यायचं, तुमचे एवढं महान दुसरं कोणीच नाही. तन ते पदार बघितोडे कैलास भिन्नाण वक्कू सरबत नाही. कैलासाचा दरवाजा खुल्लाच असते. स्वतः सारखा समोरच्या व्यक्ती समजून घेतलं तर. पहिले आता आम्ही चांगला पदार्थ आम्ही खात नाही पहिल्यापासूनच. आपल्याला सवय होतं पोळीचं जेवण, तुपाचं जेवण पाहिजे होतं महाराजांना. पहिले आपण पोळी, चपाती, भजी, मुरकू, जे काही भारी भारी आयटम्स करून वाढत होते, महाराज खात होते. आणि तूप कंटिन्यू तूप ठेवायचं बाजूला. तर यांच्या थालीमध्ये पोळी असेल, सगळ्याच्या थालीमध्ये पोळी दिसलं तरच गुरु महाराज अन्न ग्रहण करत होते, नाही तर ग्रहणच करत नव्हते अन्न. लक्षात आलं का? आणि इथं तूप त्यांच्या ताटात पडलं, सगळ्यांना तुपाचं ते काय म्हणते त्याला, गिंडी, तुपाचं तांबे असते, सगळ्याला पोहोचलं तरच एकाला वाढून एकाला सोडून असं जमत नव्हतं. तन्नन ते परत बघे थोडे समोरच्या व्यक्ती सुद्धा माझा सारखाच आहे म्हणून समजून ज्यावेळी आपण सेवा करतो, समजून घ्यायचं त्याचा परिपूर्ण अवस्था झाली. नाही अर्पिले शंकर, शंकराला अर्पण जमत नाही, शंकर खात नाही. शंकराच्या रूप धारण करून वाळी भस्मलिंगगळा शोभे रुद्राक्षांचमाळा मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य ते शरीर, अशा प्रकारचे भक्त समोर येऊन ज्यावेळी ग्रहण करतो, समजून याचं शंकराला अर्पण होत आहे. तत्तृप्त्या तन्मयं विश्वं तृप्तिमेति चराचर. चराचराचा तृप्ती शंकराच्या तृप्ती, शिवयोगीचा तृप्ती शंकराच्या तृप्ती, जंगमाच्या तृप्ती शंकराच्या तृप्ती. लक्षात आलं का? देवाला तोंड नाही, देव कधी खात नाही. देवाचा तोंड म्हणजे गुरु आहे, देवाचा तोंड म्हणजे जंगम आहे, देवाचं तोंड म्हणजे भक्त आहे. भक्तांच्या तृप्ती देवाचा तृप्ती. अशा प्रकारच्या नाही अर्पिले शंकर, पैका वेचिला संसार, नाही पूजिले अतिथी. बघा, हे पूर्वी काळातील एक परंपरा आहे. अतिथी देवो भव, देवदेवो भव, अतिथी देवो भव. अतिथी अर्थ काय? अतिथी अतिथी न सांगून येणारा लोकांना म्हणायचं अतिथी. काय सांगावं की अचानक तुम्ही आला, अचानक येणारा व्यक्ती अतिथी. तिथी बघून येणारे नाही, अतिथी. तिथी बघायचं नाही. वार, तिथी, डेट पहिलं सगळं सांगून बघा, या तारीखला, या टाइमला, या वेळेला आम्ही येणार आहोत असं म्हणून सांगून येत असेल तर तो अतिथी. अचानक येऊन टपकतो बघा, तो व्यक्ती अतिथी. तिथं तिथी नाही.
अशा प्रकारच्या अतिथीची सेवा अचानक येणारा व्यक्ती कसा येत असतो? मजबुरीनं येत असतो. काहीतरी कामाच्या निमित्त तुमच्याकडे येत असते. आल्याबरोबर कस का आला तसं म्हणायचं नाही. या या बस बस, पाणी पिवा, सगळं कुशाल मंगल. अशा प्रकारचे ज्यावेळी विचार विनिमय करून त्यांना आपण सत्कार करतो, एकेकाचा अतिथी सत्कार पाहिलं तर आम्ही परेशान होऊन जातो. एवढा प्रेम, एवढा आस्था, एवढा श्रद्धा, एवढा भक्ती एकमेकाशी बघून भयानक सत्कार होऊ लागले आजकाल गुरु महाराजांचा. आता कपिलधार मध्ये तिकडे सांगूच नका. दररोज वेगळं वेगळं डिझाईन, दररोज वेगळं वेगळं डिझाईन. मोबाईल मधून बघून परेशान हे सगळे बसलेले. आता त्यांना वाटलं आता काय करावं, डायरेक्ट जाऊनच बघा, तळमळ 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 करू. ज्या प्रकारे अतिथीचा सत्कार समाधानपूर्वक, काय म्हणतात, नाही पूजिले अतिथी सदा स्त्रियांचे संगती. आले की नाही, पहिले बोललो. त्यांना आवड, त्यांना रस कुठं आहे त्या ठिकाणी त्यांना वाटते. पिण्यामध्ये रस आहे, खेळण्यामध्ये रस आहे, संगतीमध्ये रस आहे. अशा प्रकारचे रस घेणारा व्यक्तीला अध्यात्माचा गोडी, माती खाणारा लेकराला तुम्ही काही खाऊ घाला परंतु अवघड होते. त्याला सोडवायचं असेल तर थोडासा 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 मध चाटून 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 नंतर त्याला सवय लागल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचा सुटका होते. अशा प्रकारचे म्हणे मन्मथ शिवलिंगा बोलो जाता येतो. बोलता नाही, राग येतो, काय करावं. ऐकत नसेल तर, लक्ष देत नसेल तर, बरोबर आहे, लक्ष देत नसेल तर राग येते. सांगितलेले ऐकत नसेल तर राग येते. परंतु एवढा अनमोल जन्म वाया जात आहे म्हणून माऊलीचा एक प्रकारचे तळमळ आहे, बेचैनी आहे. त्या तळमळीचा शब्द आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी माऊली या मन्मथ सुक्षेत्राच्या ठिकाणी फार सुंदर रीतीने अभंग या ठिकाणी माताजी आम्हाला व्हॉट्सअप करून पाठवून दिलं. तर याबद्दल अप्पा तुम्ही थोडासा निरसन करा असं म्हणून म्हटल्यामुळं ते अभंग या ठिकाणी आपण घेतलेले आहोत. तर अनेक भाविक भक्तांच्या आगमन या ठिकाणी झालेले. आज आपले मन्मथ मुक्तिधाम तमलोरेश्वर मठ निर्माण होण्यामध्ये अनेकांचा सहयोग या ठिकाणी लाभलेले. कारण आपला तमलोरचा मठ काय मोठा आदाय, काय म्हणता तुम्ही, आदायला इन्कम सोर्स तिथं मठामध्ये नाही. महिन्याला 2-3 लाख रुपये येऊ लागलेत आणि महाराज जमा करून बांधू लागले असं काही नाही. लक्षात आलं का? उलट 1-2 लाख रुपये आम्हाला खर्च करावा लागते त्या ठिकाणी. तर या कामासाठी अनेकांचे योगदान आम्हाला लाभलेले. त्या योगदान करत असताना आम्ही सुरुवात केलो. पदयात्रा एक माध्यम ठरलं. त्या पदयात्रा प्रारंभ झाल्यापासून काही काही सद्भक्त आम्हाला जोडले. एवढा नितांत सेवा त्यांनी केले. आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघांचे आगमन आमच्या या दरबारमध्ये त्यांचे प्रवेश झालेले. परिवार के साथ आपल्या
या दिंडीचे अध्यक्ष लक्ष्मणरावजी पाटील सेवेमध्ये, अखंड सेवेमध्ये तत्पर आहे. आणि आपल्या गावातील सरपंच साहेब मांडे सर, त्यांचेही सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले आहे. व तसेच मधनूरचा गोष्ट बोलत असताना पाटील साहेबांचा आम्हाला या ठिकाणी आठवण येतो, आनंदराव वकील साहेब. तर त्यांनीही सुद्धा वेदांत सेवा करून आम्हाला यशस्वी मिळवून दिलेले आहे मधनूरच्या प्रॉपर्टीसाठी. तर त्यांनी सुद्धा परिवार के साथ या ठिकाणी आलेले आहे. व तसेच अजून कोण आले आज? आमचे फुलारे साहेब बी आलेले आहे. अनेक चेहरा आता नंतर पाहायला मिळते. आपले शहापूर भगवानरावजी, भगवान नावाचं भगवान आहे, लक्षात आलं का? आणि अड्यास बासरे, बासुरी छान वाजते तिने. तर बासरे साहेब, बघा कोणाकडून काय घडते काय सांगता येत नाही. कधी कधी पतीकडून पत्नीला मार्ग मिळते, कधी कधी पत्नीकडून पतीला मार्ग मिळते. तसं दोघांच्या सहयोगानं गुरुमावलीला त्यांनी जुळले. तर भव्य बंगलाही सुद्धा बांधून घेतले. लक्षात आलं का? कांतो महाराज आला नाही का? बर, लास्टला येणार आहे. माताजी आलेले तर सेवेमध्ये तत्परतेनं. आपा काहीतरी सेवा सांगा म्हणले आम्हाला, काहीतरी सेवा सांगा. सेवा काय सांगावं? आता मी म्हटलं येणाऱ्या भक्तांना प्रसादाचा वाटप करा, वाढायचं काम करा म्हणून सांगितलं. तर आम्ही बी सुद्धा सुरुवात करून आलो वाढायचं. लक्षात आलं का? युट्यूब मध्ये बघितलंय, व्हॉट्सअप मध्ये काय जबरदस्त पुरी ते हे सगळं मस्त. ते बघूनच समाधान तुम्हाला वाटलं असेल. तर या प्रकारे आज आमच्या मठात राहणाऱ्या काही भक्तांना थोडं गैरसोयी झाले, तरी सुद्धा आपणच्या गोष्टी आम्हाला ओलांडू शकत नाही म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जावावं लागलं. तरी अशा प्रकारच्या गडबड गोंधळ कधीच होणार नाही म्हणून माझ्या लक्षात आले. इथं खावं न खावं या ठिकाणी व्यवस्थित करूनच पुढी पाऊल ठेवायचा, नंतर पुढचं पाऊल असं ठेवायचं नाही. तर त्यांच्या समाधान झालं असेल तर आम्हाला समाधान वाटते. लक्षात आलं का? त्या गोंधळमध्ये तुमचं कसं व्यवस्था झाली काही मला माहिती नाही. काही भक्तांचा उपवास, श्रावण मास एक एक टाइम जेवण करतात. त्या ठिकाणी मशीन वगैरे आणण्याचं एकमेव कारण होतं, फक्त वर्ण भात इथं जमत नाही. तर चपातीचं मशीन वगैरे आणलं. उद्या फर्स्ट क्लास रोटी, रोटी भज्जी, भजा नाही भज्जी, रोटी भज्जी, अजून काय काय 2-3 गोष्टी बोलला. आताच तुम्हाला भूक लागला तर अवघड होऊन जाईल. तर त्यासाठी उद्याचा नियोजन आहे समाधानकारक. रविवार असल्यामुळं शिस्त आपल्याला 2दा-3दा खाता येते. लक्षात आलं का? आनंदपूर्वक प्रतिवर्ष जे अनुष्ठानाचा सोहळा या ठिकाणी पार पडतो, परंतु प्रतिवर्ष आनंद वाढत चाललेले आहे. लक्षात आलं का? वाढो लोकी सदाचार, सद्विद्येचे बडीमार हो सर्वत्र साचार, हाची प्रसाद आवडे. मनमत मौली तेच मागितलं. निरंतर वाढत असो, निरंतर आनंदाचा ओघ ओघ जान्हवीचे आला, स्नान घडला पतितला. त्या प्रकारे किती किती लांबून लांबून आले बघा. सांगली मिरजून आले ते भक्त. त्यांना भेटणं बी आम्हाला झाले नाही. व तसेच आपल्या योगदानमध्ये जमदाडे सर, जमदाडे परिवार, त्यांच्याकडून सुद्धा एक रूमचं व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. त्यांची सुद्धा आगमन या ठिकाणी झाली. प्रत्येकाने एक एक व्यवस्था या ठिकाणी केल्यामुळे या ठिकाणी वैभव आपण पाहतो. रूमासाठी व्यवस्था करणाऱ्या भक्तांना त्यालाच जागा मिळणं गेली ही अवघड झाली. त्या ह्याला आले होते, पदयात्रेमध्ये आले होते.
रूम साठी व्यवस्था करणारा माणूस ते पाण्यामध्ये झोपले, काही लोक आत झोपून गेले. मी विचारलो तुम्हाला असं झालं की राहू दे आपा सेवेसाठी दिलो तर काय कशाला ताणतणाव घ्यायचं, असं म्हटलं. उद्या रविवार असल्यामुळं आज शनिवारचा मुक्काम करण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत. आणि बारामतीचे का बारामती थोडं लवकर आला असलं तर आमचे बिलपत्री माताजी आले. मी लवकर तुम्हाला लक्षात घेतला नाही, आता वय होत जाणार आहे आणि पहिल्यासारखं आपण कसं राहणार. आता जवळजवळ बघा बारामतीला येऊन किती 20 वर्ष झाले का? 2004 मध्ये काही तर 2004 मध्ये आम्ही बारामतीला गेलो होतो. एक वेळ बारामतीला गेल्यानंतर बसा नीलकंठ कंठप्पा काय रेवण सिद्ध रेवण सिद्ध कार्यसिद्धी रेवण सिद्ध बसा बसा बसा. तर काल फोन लावले, फार आनंद वाटला माहिती. तर माताजी ज्यावेळी तंगळूरला आले होते सगळं पत्र उडून गेले होते, परेशान. तर पत्राचं घर होतं, पत्राचं मोठ होतं. तेवढ्या परिस्थितीमध्ये माय ते कसं सांभाळले काही नाही. रात्री लाईट नाही, काय नाही, वारा वादळ पाऊस. तर सीता माता कसं सहन केलं असेल तेवढा वारामध्ये, तेवढा पावसामध्ये, तेवढा जंगलमध्ये, तेवढा काटामध्ये. तर हुडकत हुडकत आपले तोरणे साहेबच्या घरला हुडकत गेले तुम्ही गावामध्ये. तर असो, तर मी आतापर्यंत प्रवचन केल्यामुळं आता जास्त वेळ होते. अजून सकाळी तुमच्या या ठिकाणी थोडासा तुमच्या वाणीतून आता वेळ असेल तर तुम्ही बोलू शकता, तसं काही हे नाहीये. तरी भारूड मध्ये फार फेमस माता, मी सकाळीच आठवण काढलो तुमचं. मी प्रवचन मध्ये सकाळीच आठवण काढलो. मी कधीही घर सोडताना सुद्धा मला रडू आला नाही. 2 वेळ मी घर रडलो माहिती, परंतु तुमच्या समोर रडले नाही. मी गाडीमध्ये बसून रडत गेलो. हे रडायला लावतात हे लई हुशार लोक आहेत. तर एवढं प्रेम करतात, एवढं भक्ती करतात, एवढा श्रद्धा ठेवतात. मजबुरीनं मोहदिंद मिक्किन बंद मिन्नुंटे रागदिन बेरिंद भवबीज म्हणते चित्त ममताही नेले गुरु कृपा आम्हाला केले, चित्त ममताही नेले. त्या प्रकारे आमचं ममता ह्यांनी पूर्ण काढून घेतल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला थोडासा अश्रू गळाले होते. त्या ठिकाणी सगळे त्या प्रकारचे नितांत सेवा केल्यामुळं बारामती त्यामुळे मला बोलायला देत नव्हतं. आता थोडं शिकलो माहिती. बारामतीचा वारा लागल्यामुळं मला मराठी थोडासा व्यवस्थित बोलायला येऊ लागलं. मनमत भवन आहे ना, ओंकारेश्वर सोसायटी आणि मनमत भवन मध्ये आमचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला होता. आणि प्रथम मराठीमध्ये प्रवचन करण्याचा संधी बारामती नगरात आमचा सुरुवात झालेली आहे, लक्षात घ्या. खेडेगावामध्ये सुरुवात करून बारामतीला गेलो नाही आम्ही, डायरेक्ट बारामती, एकमती नाही. एकमती समोर बोलणं सोपं आहे, 12 असलेले लोकांसमोर बोलणं भयानक अवघड आहे. हे शास्त्रज्ञ आहेत. इतकं पाठ करणारे, पूजा करणारे, जप करणारे, तप करणारे, सुशिक्षित आणि वीरशैव लिंगायत समाज एवढं एकट्ठा आहे. त्यांच्या एक चार्ट निघते, त्यांच्या नावासहित नंबर सहित एक बुकलेट तयार त्यांनी करतात. त्या प्रकारची सेवा करणारे आपल्या समोर आज किती 22 वर्षाच्या नंतर बारामती 12x12 22 वर्षाच्या नंतर माताजी बेलपत्र्यांच्या आगमन या ठिकाणी झालेले. जोरदार टाळी वाजवतात. धारेश्वर महाराज त्या ठिकाणी अनुष्ठान केलेत, वाळवेकर महाराज अनुष्ठान केलेत, आम्ही अनुष्ठान केलो, धैवडकर महाराज अनुष्ठान केले. अनेक महाराजांच्या सहवासामध्ये त्यांनी राहिलेले आहेत. परंतु आम्ही एक वेगळे महाराज त्यांना वाटलं.
हे सगळ्या महाराजांमध्ये मिसळणारे महाराज नाही, एक वेगळे महाराज आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी वाटला आणि त्या प्रकारे आपल्या प्रती त्यांनी श्रद्धा ठेवले. निलाखे आहे, बिडदे आहे, भूते आहे, बिलपत्री आहे, मेडदे आहे, अजून काय काय आहे, एक 4-5 आठवण ठेवलं आपण. हा, मेडदे जवळच होतं, मेड देणारे मेडदे म्हणून म्हटलं होतं. तिथं बाजूलाच होते, म्हैस वगैरे दूध वगैरे जात. हा, भूते गेले म्हणे. हा, भूते गेले. आजी आले का? ठीक आहे, ठीक आहे. त्यांच्याबद्दल बोलत बसलं तर रात तर सरत नाही माय, काय सांगावं. एवढं माय, एवढं ममता आमच्यावर त्यांनी ठेवले तर ते आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. कारण मराठी माय भाषा कृतकृत मन्मथ म्हणून ज्यावेळी मराठीमध्ये लिहिल्यानंतर मन्मथ माऊलीला आनंद वाटला होता, त्याप्रमाणे बारामतीमध्ये मी मराठी शिकलो म्हणून आम्हालाही सुद्धा फार आनंद वाटतो. तुमच्या मराठी मातृत्व भाषा त्या ठिकाणी बारामती म्हणून आमची सुरुवात झालेली आहे. तर त्यांचेही आणि जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर्य भगवंत तुम्हाला कृपा करो. दररोज माताजी युट्यूब बघत असेल मला असं वाटतं. बघते का आमचे प्रवचन वगैरे ऐकते का? हा, ऐकते म्हणून थोडं आता बोललो ना तुम्हाला, युट्यूब मध्ये बघून प्रत्यक्ष या ठिकाणी लाईव्ह कार्यक्रम मी बघावा म्हणून या ठिकाणी त्यांच्या आगमन या ठिकाणी झाले. तर अनेक भाविक आहेत, त्यांच्या नाव या ठिकाणी येऊ शकत नाही. ते कोल्हापूरहून एक सद्भक्त एक तळमळ करून आमच्या इथपर्यंत सांगली मिरजून आले. सकाळी त्यांनी दीक्षा घेतलं. तर त्यांना अजून थोडा काही मार्गदर्शन करायचं होतं. तदनंतर त्यांना सेपरेट या ठिकाणी आम्ही बोलतो. तर काही उद्याचा जो विचारधारा इथं आल्याबरोबर मला काही अभंग लिहून देतात नाही, पहिले मला देत नाही. इथं येऊन बसल्यावर अभंग लिहून देतात, तर तत्क्षणी आम्हाला या ठिकाणी बोलावं लागतं. तरी सुद्धा तुम्ही समजून घेण्याचा शक्ती गुरुमाऊली तुम्हाला दिलेली आहे. थोडा अपेक्षा व्यक्त करून उद्या सकाळी 9:30 या ठिकाणी अजून पूजाला प्रारंभ होणार आहे. आणि वेळेवर आपण सगळ्यांनी येऊन या ठिकाणी सुसंगत होऊन आपल्या पूजामध्ये बसायचं. ज्यांच्या गळ्यामध्ये लिंग असेल तर त्या लिंगाचे आराधन करा. ज्यांच्याकडे लिंग नसेल तर स्थावर लिंगाची पूजा करा. जे आपण देतो ते लिंग, गळ्यातलं लिंग असताना त्या लिंगाची कशाला करायचं? तर तुमच्या लिंगाची पूजा तुम्ही त्या ठिकाणी करा. सार्वजनिक इष्टलिंग पूजा शिवार्चन करून घ्या एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वती हर 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 नगरचे
Yeah.